गतजन्मीचा काय संबंध आहे माझा आणि बानूचा? देवी, तुम्ही दोघी एकमेकींच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या सखी होता. तुमचं दोघींचं एकमेकांवर खूप प्रेम होतं देवी. परंतु परिस्थिती आता अशी आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात तीच नको आहे. आश्चर्य आहे. जिव्हाळ्याचे संबंध होते म्हणून मी हे स्वीकारायचं की ती माझी सवत होणार आहे? हिमाच्छादित प्रदेशात मला तिचाच चेहरा दिसत होता. त्याचे हेच कारण असावे बहुतेक. एक दिवस असा येईल की तुम्हाला तिचा राग येणार नाही. अशक्य आहे ते. असे कधीही घडणार नाही. हा विश्वासघात आहे. प्रेमपूर्ण संबंधात असं कोणीही वागत नाही. देवी, रात्र खूप झाली आहे. यावर आपण नंतर बोलू. देवा, तुम्ही युद्धासाठी, सृष्टीच्या संरक्षणासाठी शाप सोडून मूळ रूपात आलात. सगळे आनंदी आहेत. परंतु इथे म्हाळसा देवींना खूप प्रश्न पडले आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे एका मर्यादेपर्यंत देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. या क्षणी मला असे वाटते आहे की बाणाईला देखील अनेक प्रश्न पडले असतील. तिलाही ते प्रश्न बोलून दाखवता येत नसतील. परंतु मी असे सुचवतो की तुम्ही तिच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. प्रधानजी, तुम्ही अगदी योग्य बोलत आहात. म्हाळसेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तुम्ही आणि लक्ष्मी देवी आहात. पण इथे बानूची अवस्थाही मला कळते आहे. तिला जर प्रश्न पडले तर ती कोणाला विचारेल? प्रधानजी, मी तिला बोलतं करेन. कैलासात असताना जयाद्रीशी माझं कधीही बोलणं झालं नाही, पण आता बोलावं लागेल. दमान दमान. आजा, झालं बरं का? अरे समधी लवकर गोण्यांमध्ये भरून ठेवली बघ. अरे आता सकाळच्यालाच कळलं मला. रानाच्या पल्ल्यात गावात पेट भरणार आहे म्हणून. तर लोकर घेऊन जातो या. आणि हे बघ, बानूला काय बी सांगू नगस, नाही तर नाही जाऊ द्यायची मला ती. का रे आजा, एवढ्या लांबचा प्रवास झेपेल नव्ह तुला? अरे काय बोलतो ती? बा, अरे हे काय म्हणायचं? बानूबाई, आवाजा पेठला निघालाय. म्हणजे ही घे, आत नेऊन ठेव जा. कोण कुठं चालला हाय? अरे पेठला जातोय मी. लोकर घेऊन तर जातोय. बा, उगा मला राग येईल असं वागू नकास बघ. तू कुठं बी जायचं नाही सांगून ठेवते. आता अगं, आता मला बरं वाटतंय या. आता घरला बसून काय करू मी? ते म्या बघल. अरे पेठाचा परवास लय लांबचा हाय. तू नाही जायचं. आणि आज पतूर तुझ्या संग येऊन मला बी आता समजा कळलं हाय. तू घरला बसून विश्रांती घे. मी आज जात जाईन पेठला. अरे पण आता नाही म्हणजे नाही. आता तू जाणार म्हणतीस? अगं पण तू एकलीच कशी जाणार? तर एकलीच कशा पाय? म्हणजे संग जाईल म्या. नाही बानू, औंदाच्या लांब्या नाही यायची. अगं उत्सव आहे वस्तीवर, तयारी ना गवय कराया. राजा, अरे म्या काय म्हणतो, म्या जातो बानूबाई संग. नाही, त्या म्हणाल ते खरं आहे. एवढा लांबचा प्रवास तुला झेपेल का पेठेचा? म्या जातो त्यांच्या संग. झालं की मग म्हातार बाबा हाय माझ्या संग. बानूबाई, पण लागलीच निघायला हवं बरं का? नाही,
लई लांबचा प्रवास आहे पेठेचा म्हणून. वय वय दम आलेच म्हणजे चल ग. सांभाळून जा बरं का, लय लांबचा प्रवास आहे. हा म्हणजे भाची आता 2 दिवस जरा काळजी घे. त्याला जेवाया काय हवं काय नग ते बघा. वय वय तू बी काळजी घे बर का. हा अच्छा येतो जाऊन बरं का. हा? दादा या वा मोर. चला. परश्या सकाळ सकाळ कोण चाललंय रे वस्ती बाहेर? वस्ती बाहेर कोण चाललंय सकाळ सकाळ? ए हा अरे नीट बघ, काय? खंडू गावडा आहे त्यो. अरे होय की, पर सोबत बाय माणूस कोण आहे? अरारारारारारा. काय झाले? अरे काय झालं काय विचारतो यास? हा अरे बानू आहे ती. भानू? वय म्हणजे बानू आणि खंडू गावडा कुठं तर चालल्या. मला तर वाटतंय का तू दोघं बी पेटाला चालला असत्याल. गड्या आपण रंग्याला सांगाय हो रे. वय वय हे लागली सांगू चल त्याला. हा चल 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 चल. लवकर सांगायला पाहिजे या रंगाला. हे बघ अरे झोपले आता काय करावं या माणसाला. हा अरे ऊन डोक्यावर आलं तरी हे आपलं डाराडूर झोपल्यालाच. ए रंगा बस लाद घालू पेकडत. हे पकड. हा काय म्हटलं? लात घालू पेकटात. होय हे असं उठायचं नाही. मग हा? थांब हे बघ. ऐक तरी माझं लगा. अरे ती बानू आणि तो खंडू गावडा पेटला निघाल्यात बघ. काय म्हणलाच? तेच जे ऐकलंस तू. बानू एकलीच होती का? होय. चला आता इथं बसून काय करताय? चला ए काठी दे माझी. चल हे चला. म्हाळसा, आज गडाची पाहणी करण्यासाठी जायचं होतं. सगळी तयारी झाली आहे. आज नको. अगं मेणा सजवून सगळ्या सेवकांना मी तयार राहायला सांगितलं होतं. काही झालंय का? पण मी तुला जे सांगणार आहे ते दुसऱ्या कोणालाही कळता कामा नये. म्हणजे काहीतरी महत्वाचं आहे. माझ्या आयुष्यात आता जे काही घडतं आहे त्याचा माझ्या पूर्वजन्माशी संबंध आहे. हो हो, प्रधानजींनी मला असं सांगितलं. आणि तू विश्वास ठेवलास? ते माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही. मी अस्वस्थ वेगळ्या कारणासाठी आहे. बानूचा आणि माझा पूर्वजन्मात काय संबंध होता? मला विचारशील तर तू या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नयेस. विश्वास ठेवावाच लागेल. हिमाच्छादित प्रदेशात मला जो चेहरा रडताना दिसायचा तो बानूचाच आहे.
बानूबाई, हीच वाट तर जाते ना पेठेला. वय पर आपण दुसऱ्या वाटेनं जातो, या वाटेनं नग जायला. असं का? दुसरी वाट तर लई लांबन जाते. अरे बानं सांगितलं हाय मला का ह्या वाटेनं कधी बी नाही जायचं. आजपास तू रानाच्या ह्या अंगाला मी कधी बी आले नाही बघ. बानूबाई, वाज असं का म्हणला? कुणास ठाव, पर मी आधी त्याला कधी बी विचारलं नाही आणि त्यानं सांगितलं तसंच मी केलं. आपण दुसऱ्या वाटेनं जाऊ, चल. बर दादा, या दुसऱ्या वाटेने घे. का कुणास ठाव, पर ह्या वाटेला आलेलं कळालं का बाचा जीव घाबरा गुबरा होतो. कारण तुझ्या जन्माची गोष्ट याच ठिकाणी दडली आहे बानू, जी आतापर्यंत अजामिळने तुला कधीही सांगितली नाही. पण बानू, आत्ता लवकरच तुला ते कळेल. म्हाळसा, तू मला सगळं सांगितलंस, माझ्याशी मन मोकळं केलंस. मला बरं वाटलं. मी आजकाल माझ्याशीच बोलत असते, स्वतःशीच किती बोलणार ना. म्हाळसा, एक विचारायचं होतं. तुला तुझ्या गतजन्माविषयी कळलं आहे? मला अजून पूर्णपणे कळलेलं नाही. पण तुझा आणि बानूचा काय संबंध होता हे कळले का? हो, ती माझी सखी होती असं मला प्रधानजी म्हणाले. पण हे असं झालं की मीही तुझी सखी आहे म्हणून मी काहीही बोलायचं का? हे म्हणजे असं झालं ना म्हाळसा की उद्या मी तुला बोलले की श्रीखंड. लतिका, आत्ता बोललीस, यानंतर असं बोलण्याचं धाडस करू नकोस, नाहीतर हा कट्यार तुझा गळा चिरेल. श्रीखंडेराय माझे आहेत आणि ते माझेच राहतील. गतजन्मात बानू जरी माझी सखी असली तरी माझे पती हिरावून घेण्याचा अधिकार तिला नाही. दिसतीकर कुठे? नाही अजून. बघतोय. हुडका हुडका, नुसतं माग माग चालू नका. अरे बघतोय ना मग. तिकडं कुठं काय दिसते का? नाही काय दिसत ना बा. इकडं बघ. म्हातार बाबा, अरे जेवण वाढले, ये जेवाया. बानूबाई,
बरं झालं आज नाही आला पेठला. नाहीतर काय, अरे त्याला तर झेपलाच नसता येऊ परवाच. घे जेवून घ्या अगोदर, लय भूक लागली असं ना. दही देऊ का तुला? नाही लई झालं. आरती करू वय मग तुमची आरती करू का? आरती करू हा? किती वेळा सांगितलं बिगी 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 चाला तर हातात येळ काढत बसलाय वय रानात. चाल मला एक सांग, आपल्याला काय पेटाची वाट ठावं नाही वय? आधी मध्ये घावलच की बानू. की बानू नाही तिच्या संग मला जाता यावं म्हणून काय काय केलं मी आणि तशी येळ आली तर तुमच्या पाय फेसकाटलं तुमच्या. अरे मग काय जीव घेतो का आमचा? सोड 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 सोड. अरे पाया पडतो तुझ्या, सोड. आता हुडकूनच धावतो आम्ही त्या बानूला आणि त्या खंडूला. शाबास. मग आता चला बिगे बिगे हुडकून काढू त्याच नाही. करताय काय? चला म्हातार बाबा पोटभर झालं ना? वय वय. चला आता पुढे जायला हवं. भानुबाई मी काय म्हणतो, तसं बी रात झाली या, तो आज रातच्याला आपण हातच थांबूया. मग पहाटे पहाटे आपण पेठेला जाऊ. अरे पर भानुबाई मी पडलो म्हातारा माणूस, मला प्रवास नाही झेपत. आणि तसं बी तुम्हाला बी झोप आली असेल. असं म्हणतोयस? चल तू गाडीतनं वाकळ घेऊन झोप जा. वय बाणाईला देखील अनेक प्रश्न पडले असतील, तिलाही ते प्रश्न बोलून दाखवता येत नसतील. परंतु मी असे सुचवतो की तुम्ही तिच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी.